नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बी फॉर्म किंवा फॉर्म डीचा ऍडमिशन फॉर्म कसा भरायचा आहे। तर मी तुम्हाला एक ऑनलाईन डेमो दाखवणार आहे ज्या ठिकाणी जसं तुम्ही त्याने फॉर्म भरू शकतात। तर मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली। यात सर्व अपडेट्स तुम्हाला समजत जातील। तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। गुगलमध्ये आल्यानंतर टाईप करा महासीईटी, तर पहिलीच वेबसाईट तुम्हाला दिसेल। या वेबसाईटवरती गेल्यानंतर ऍडमिशन प्रोसेस 24-25 वरती क्लिक करा। इथं खाली स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं बी फॉर्म आहे और फॉर्म डी असं दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर खाली इथं शेड्यूल बघा, आता इम्पॉर्टंट डेट्स ज्या दिलेल्या आहेत। तर 7 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचंय आणि डॉक्युमेंट जे आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे। तर ह्या डेट्स बदलत असतात, तर तुम्ही ह्या डेट्स चेक करत चला आणि तुम्हाला एंटायर शेड्यूल पाहिजे असेल तर तुम्ही इथून बघू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला आता ऑलरेडी रजिस्टर्ड वरती न क्लिक करता न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे। तर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर इथं पहिलाच प्रश्न येतोय की हॅव यू अपियर्ड MST CET 2024। तर त्याच्यावरती क्लिक करा, येस म्हणा। नो जर केलं तर तुम्हाला पुढं नीटचा पण ऑप्शन येत असतो। त्यानंतर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि रोल नंबर टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकायची। ऑटोमॅटिक तुमचे डिटेल्स इथे येऊन जातील। हे सगळं झाल्यानंतर इथं तुम्हाला टाकायचंय तुमचं फुल नेम। तर 12वीच्या मार्कशीट वरती जसं नाव आहे तसं तुम्हाला इथं टाकायचं। फादर नेम सिंगल टाकलं तरी चालेल, मदर नेम सिंगल टाकलं तरी चालेल। जेंडर इथं सिलेक्ट करा, मेल फिमेल, आणि पुन्हा एकदा त्याला कन्फर्म करा। डेट ऑफ बर्थ टाका, कन्फर्म डेट ऑफ बर्थ। रिलीजन आता इथं जे काही रिलीजन तुमचं असेल ते टाका। त्यानंतर रुरल किंवा अर्बन म्हणजे ग्रामीण मधले आहात का शहरी भागातले आहेत, तसं या गोष्टी खूप मॅटर करत नाही। ग्रामीण टाका किंवा रुरल टाका। फॅमिली इन्कम तुम्हाला टाकणं इथं गरजेचं आहे। त्यानंतर मातृभाषा कुठली आहे, नॅशनॅलिटी इंडियन, शक्यतो इंडियनच असेल तर इंडियनच टाका। ऍड्रेस इथं आता बघा रेड ऍस्ट्रिक आहे, तर इथं गाव आणि तालुका पुन्हा एकदा टाका। तसंही पण गाव आणि तालुका पुन्हा खाली सिलेक्ट करायचंच आहे तुम्हाला। जसं तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करतात तर महाराष्ट्रामधले बरोबर पुढचे जे तालुके आहेत, डिस्ट्रिक्ट आहेत ते ओपन होतात आणि त्याच्यानंतर बरोबर त्याच्यामधलेच तालुके पण ओपन होतील आणि त्यामधलेच विलेज ओपन होतील। पिनकोड एक टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर जो चालू असेल तोच टाका, कारण त्याच्यावरती OTP येणार आहे। ईमेल ID पण तसंच जो चालू आहे तोच टाका। त्यानंतर पासवर्ड तुम्हाला टाकताना एक लक्षात घ्या, 8 ते 13 कॅरेक्टरचा असलं पाहिजे। त्याच्यामध्ये एक अप्पर केस असलं पाहिजे, एक लोअर केस असले पाहिजे आणि एक न्यूमरिक व्हॅल्यू असली पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर असं असलं पाहिजे। त्यानंतर हे म्हणजे सपोज तुमचं नाव आहे विक्रांत, तर विक्रांत @123 असं तुम्हाला टाकायचं। त्यातलं एक अल्फाबेट कॅपिटल असलं तरी पाहिजे। त्यानंतर कॅप्चा इमेज एंटर करायची आणि सेव्ह अँड प्रोसीड इथं करायचं आहे। तर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल आणि तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन ID जनरेट होतो। तो ऍप्लिकेशन ID तुम्हाला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन ID जनरेट होतो। तुमच्या मोबाईलवरती सुद्धा त्याचा मेसेज येतो आणि इथं स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तो दिसतो। तर आधी आपण पासवर्ड जो जनरेट केला होता तो पासवर्ड इथं टाकायचा आहे। हा कॅप्चा इमेज एंटर करा आणि साइन इन करा। जसंही तुम्ही इथं खाली येतात त्यानंतर तुम्हाला मोड सिलेक्ट करावं लागतं, फिजिकल किंवा ऑनलाईन, फिजिकल किंवा ई स्क्रुटिनी। तर तुम्हाला ई स्क्रुटिनी करायचं असेल तुम्ही करू शकता, ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील। आणि दुसरा एक मोड असं फिजिकल, तर तुम्हाला कॉलेजला जाऊन ते व्हेरीफाय करायचं। तर याच्यासाठी स्लॉट तुम्हाला बुक करायचंय आणि हे सगळं झाल्यानंतर इथं बघा फिल ऍप्लिकेशन फॉर्म, तर याच्यावरती क्लिक करा। आता इथं क्लिक केल्यानंतर बघा की पहिली पॉइंट जो आहे तो आहे कॅन्डिडेट पासिंग HSC और SSC इन महाराष्ट्र स्टेट। तर हे टाईप Aचेच कॅन्डिडेट असतात शक्यतो 99%। बाकीचे गरजेनुसार तुम्ही वाचून घ्या तुम्ही कुठल्या कॅटेगरीत पडतात। त्यानंतर तुम्हाला इथं टाईप A साठी कुठलं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये डोमिसाईल आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे। आता टाईप A म्हणजे त्याच्यामध्ये मेन्शन असलं पाहिजे, तर तुम्ही डोमिसाईल आहात का महाराष्ट्राचे हे मेन्शन असायला पाहिजे। त्यानंतर तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून SSC पासआउट केलेली आहे, सपोज इथं मी केलं आहे अहमदनगर। त्यानंतर तुम्ही तुमचं डिस्ट्रिक्ट कुठलं आहे 12वीचं ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा तालुका कुठला आहे तो पण इथं तुम्हाला टाकायचा आहे। ऑटोमॅटिक ही युनिव्हर्सिटी येऊन जाणार आहे, होम युनिव्हर्सिटी। त्यानंतर तुम्ही कुठल्या कॅटेगरीला अप्लाय करतात
आहात, सपोज तुम्ही जर ओपन सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं ईडब्ल्यूएसचं सेक्शन पण ओपन होतं. आणि सपोज तुम्ही म्हणत असाल की माझी कॅटेगरी आहे ओबीसी, तर ओबीसी कॅटेगरी सुद्धा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात. आणि जसं तुम्ही त्याला सिलेक्ट करतात तर याच्यापैकी कुठली ओबीसी आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर त्याला अवेलेबल म्हणा, नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड पावती असायला पाहिजे या केसमध्ये. आणि नॉट अप्लाइड म्हणजे नसलंच पाहिजे. पण नॉट अप्लाइड जर म्हणलं तर तुम्ही ओपन मध्ये जातात ऑटोमॅटिक. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. तर तुम्ही लेफ्ट हँडला बघू शकतात की 1 बाय 1 तुम्हाला एक एक पॉइंट भरायचा आहे. आता स्पेशल रिझर्वेशन मध्ये आपण आलो आहोत. तर डिसॅबिलिटी जर असेल तरच येस म्हणा, कारण याच्यासाठी सर्टिफिकेट लागणार आहे. पॅरेंट जर कोणी डिफेन्समध्ये असेल तर तुम्ही येस करा आणि कॅटेगरीनुसार ते बघून घ्या कुठल्या डिफेन्समध्ये ते बसतात. तर तुम्हाला TFWS साठी अप्लाय करायचं आहे का, तर ही एक वेगळी कन्सेप्ट आहे TFWS. जर तुम्ही बसत असाल तर त्याच्यात करून टाका 100%, कारण नंतर तुम्हाला TFWSचं सीट जरी नाही भेटलं तरी ओपनचं सीट तुम्हाला भेटून जातं. त्यानंतर तुम्ही ऑर्फन आहात का, म्हणजे अनाथ आहात का, येस नो सिलेक्ट करा. मायनॉरिटीला तुम्ही बिलॉंग करतात का, येस नो तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आणि त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक करा. त्यानंतर 12वीचं तुमचं कुठलं इयर होतं, कुठला बोर्ड होता, तर मोस्ट ऑफ स्टुडंटचा हाच बोर्ड असतो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन. पासिंग इयर तुम्ही बघू शकता, तुमच्या रिझल्टवरती सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही 12वी इंडियामध्येच केली आहे का, तर इंडियातच असेल शक्यतो. HSCचा बोर्ड कुठला आहे ते पण तुमच्या रिझल्टवरती मेन्शन असतं. त्यानंतर पासिंग इयर ते पण तुमच्या रिझल्टवरती मेन्शन असतं. सीट नंबर तो एक टाका. बाकीचे ऑटोमॅटिक मार्क्स हे फेच केले जातात. आणि इथं पासिंग स्टेटस पास्ट म्हणा. आणि ज्या मार्क्स जर फेच होत नसेल तर तुम्ही इथं मार्क्स टाकू शकतात. तर तुम्ही डिप्लोमा फार्मसी केला आहेत का, तर शक्यतो नोच असतात, तर इथं नो करा. जर केलं असेल तरच येस म्हणा. त्यानंतर तुम्हाला इथं विचारलंय नीट तुम्ही दिली आहेत का, ते लक्षात घ्या मित्रांनो की स्टेटचा कोटा आणि ऑल इंडिया कोटा असे दोन वेगळे वेगळे कोटा असतात. तर 15% हा ऑल इंडियाचा कोटा असतो. तर ते जे काही ऍडमिशन नीटद्वारे होतील हे सगळे नीटचे जे ऍडमिशन होतात हे ऑल इंडिया कोट्यातून होतात आणि सीईटी जे ऍडमिशन होतात ते स्टेट कोट्यातून होतात. जर तुमचे मार्क्स चांगले असेल तर तुम्ही इथं येस करू शकतात आणि नंतर सेव्ह प्रोसीड वरती क्लिक करा. त्यानंतर इथं फोटोग्राफ तुम्ही सिलेक्ट करा इथून आणि फोटोग्राफ तुम्ही अपलोड करा. तर या ठिकाणी बघा ऑप्शन येते ओपन साठी, ओपन करा. त्यानंतर सिग्नेचर साठी सुद्धा तसंच करायचंय. क्रॉप करायची गरज पडली तर इथं क्रॉप करा आणि त्यानंतर इथं अपलोडचं ऑप्शन आहे, अपलोड करा. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहेत तर हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्याला 10वी 12वी त्यानंतर कास्टचं जर असेल तर हे सगळे कास्टचे डॉक्युमेंट्स हे सगळे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. आणि त्यानंतर पे ऍप्लिकेशन फी वरती क्लिक करायचे. आता पे ऍप्लिकेशन वरती तुम्हाला कुठल्याही प्रकारची सध्या फी लागणार नाही, कारण तुम्ही सीईटी साठी फी भरलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त नीटची माहिती भरली त्यांच्यासाठी ही फी लागणार आहे. पण सीईटीला ऑलरेडी आपण फी पे केली, त्यामुळे इथे तुम्हाला फी लागणार नाही ज्यांनी सीईटी दिली होती. आणि त्यानंतर प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट झाल्यानंतर तिथे डॉक्युमेंटची लिस्ट येते. तर ती डॉक्युमेंटची लिस्ट प्लस तो फॉर्म तुम्हाला कुठल्या तरी फिजिकल सेंटर जे तुम्ही सिलेक्ट केलं होतं त्याला जाऊन तुम्हाला ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की तुम्हाला व्हेरीफाय करायचं, तरच तुमचं नाव मेरिट लिस्टला येईल. तर नाही तर अन्यथा ते मेरिट लिस्टला येणार नाही. ई स्क्रुटिनी केली असेल तुम्ही शक्यतो ई स्क्रुटिनीच्या भरोश्यावर राहू नका, कारण बरेचसे प्रॉब्लेम त्या ई स्क्रुटिनीमध्ये होतात. तर त्यामुळे तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी बेस्ट वे करून पटकन मोकळं व्हा. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.